श्रावण महिना लागला की घरोघरी व्रत उपवास आपण आवडीने पकडतो. पण श्रावण महिन्यामध्ये आपण फराळ वेगवेगळ्या प्रकारचं खातो. तर आज मी तुम्हाला साबुदाण्याचे पराठे किंवा याला साबुदाण्याचं थालीपीठसुद्धा बनवू शकता तुम्ही. तर खूप सोप्या पद्धतीने सहज असं हा साबुदाण्याचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता. खायला खूप भारी वाटतं. म्हणजे साबुदाणा खिचडी खाण्यापेक्षा ना जरा काहीतरी वेगळं ट्राय करायचं. तर चला बनवून घेऊया आपण. त्यासाठी मी बघा शेंगदाणे जरा भाजून घेतलेत, बेदाणे आपण ज्याला बोलतो. आणि इकडे मी लाल मिरचीचा कूट घेतला आहे. हवं तर तुम्ही हिरवी मिरची आणि जिरेचा असा कूट करायचा. आणि इकडे हे बघू शकता साबुदाणा घेतलेला आहे, थोडासा भाजून घ्यायचा. आणि एक मोठा कच्चा बटाटा इकडे वापरायचा. हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा, बारीक किस करायचा. आता सर्वप्रथम काय करायचं, इकडे जिरेसुद्धा आपल्याला 1 चमचा आवश्यकता आहे. जिरे आणि हिरवी मिरचीचा कूट इकडे वापरू शकता. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण जे साबुदाणा जो भाजून घेतला ना तो याच्यामध्ये टाकायचा. साबुदाणा अगदी फक्त शेक द्यायचा, जास्त काही भाजत नाही बसायचं. याच्यामध्ये टाकायचं आणि वाटण करून घ्यायचं. आता इकडे बघू शकता वाटण केले, दरदरा ठेवायचे, अगदी पीठ तयार करायचं नाही. थोडंसं असं दाणे दाणे ठेवायचे साबुदाण्याचे, मस्त वाटतं खाता वेळेस. आता हा सगळा साबुदाण्याचा जो चुरा केला आहे तो आपण याच्यामध्ये टाकायचा. अगदी पिठासारखं नाही बनवायचं, थोडासा याच्यामध्ये असे कण राहिले पाहिजे साबुदाण्याचे. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. हे असं जरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. साबुदाणा जो आपण थोडा वाटून घेतलाय, हे पाणी काढून घेते. हे बघा पाणी काढून घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलाय. आता याच्यामध्ये आपण थोडंसं असं थेंब पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं, जेणेकरून काय होईल, साबुदाणा थोडा वेळ भिजला जाईल, नरम सॉफ्ट असा हा साबुदाणा तयार होतो. मग जसं आपण खिचडी वगैरे बनवताना जसं साबुदाणा आपण भिजत ठेवतो बघा, तसाच प्रकारे फक्त वाटून घेतलाय. आता याला थोडा वेळ द्यायचा, 10-15 मिनटं. तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे करून घेऊया. शेंगदाणे भाजून घ्यायचे. भाजलेला शेंगदाण्याचा कूट खूप छान होतो. आता मी याला वाटण करून घेते. हे बघा किती सुंदर असा बारीक शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे. हे असं भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही शेंगदाण्याचा कूट करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. कोणत्याही भाज्यामध्ये सुद्धा तुम्ही याला वापरू शकता. तर मस्त असा हा कूट तयार केलेला आहे. थोडा वेळ झाला की मग आपण प्रोसेस करूया पुढची. हे असं बारीक वाटण करून घ्यायचं. आता 10-15 मिनटं झाल्याच्या नंतर आपण बघायचं. तर बघू शकता तुम्ही हा साबुदाणा किती छान, जसं वरईचे तांदूळ असतात बघा, इतके मस्त नरम सॉफ्ट झालाय, एकदम छान वाटतोय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्यात काही साहित्य. तर 1 चमचा जिरे इथे टाकून घेऊया. साबुदाणा छानपैकी भिजला गेलाय. लाल मिरचीचा कूट तिखटपणा देण्यासाठी 1 चमचा टाकायचा. आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची कट करून टाकू शकता. 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा, हा खूप गरजेचा आहे. त्यानंतर आपण इथं बटाट्याचा किस आहे, त्यातलं पाणी जरा काढून घेते. बघू शकता स्वच्छ धुवून घेऊन 1 बटाट्याचा किस टाकायचा, कच्च्या बटाट्याचा, मस्त टेस्ट येते. आणि आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ जर खात असताना व्रताला म्हणजे उपवासमध्ये तर नक्की टाका. थोडंसं मी टाकून घेतलंय चवीनुसार. आणि आता ह्याला हातानेच मिक्स करून घेते. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा ह्याला मिक्स करू शकता, पण मला कसं जरा सोपं जातं हाताने, त्यामुळं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. तर खूप चांगला असा फराळ आहे हा उपवासामध्ये. कधीही असं नाही आपण श्रावणच आहे म्हणून स्पेशल असं काही, कुठल्याही व्रतामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी खाण्याच्या ऐवजी ना हा फराळ नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. तर आता मिक्स करून घेतलंय, बॅटर छान असं एकजीव झालंय. साबुदाणा मस्त भिजल्यामुळं चांगला मॅश झालाय. थोडंसं शेंगदाण्याचा कूट अजून ॲड केलाय, मला आवडतो शेंगदाण्याचा कूट साबुदाणा खिचडी म्हणा कशातही. तर तूप वापरले मी इकडे, साजूक तूप टाकून घेतलंय गरम केलेलं. तुम्ही तेल वगैरे नॉर्मल तेलसुद्धा वापरू शकता आपलं भाजीचं, म्हणजेच जे आपण भाज्याला वापरतो ते. आता चमच्याच्या साहाय्याने बॅटर घ्यायचा, हलक्या हाताने प्रेस करायचं. त्याला शेप द्यायला खूप सोपं आहे.
हे असं सुरुवातीला चमच्यामध्ये बॅटर घेऊन सेट करायचं. अगदी गॅस लो ठेवायचा आहे, फास्ट अजिबात ठेवायचं नाही. कड्याकड्याने याला शेप द्यायचं, गोलाकार द्यायचा. लहान मोठा जसा पण तुम्हाला आवडेल तसा याचा साईज करू शकता. मी ह्या साईजचे करणार आहे. हे बघू शकता मस्त झालेलं आहे. याच्यावर तूप वगैरे सोडून चमच्याच्या सहाय्याने, जो आपला पोह्याचा चमचा असतो बघा, त्याने सुद्धा याला तुम्ही शेप देऊ शकता. आता वरून थोडंसं तूप सोडते मी आणि याला परत एकदा असं चमच्याच्या सहाय्याने सेट करायचं आणि मंद गॅस ठेवायचा आणि छानपैकी कडक होऊन द्यायचं. कडकपणा याच्यामध्ये तयार झाला, खालची बाजू जर भाजून निघली की मग आपण याला अलगद उचलून घ्यायचं, म्हणजेच पलटी करायचं. हे असं प्रेस करायचं चमच्याच्या सहाय्याने. कुठेही तुम्हाला जर असं थोडंसं वाटलं हे असं बघू शकता तुम्ही, हे असं करायचं. हे चांगलं असं खालची साईड कडक होऊन द्यायची आणि मग अलगद ह्याला पलटी करून घ्यायचं. थोडंसं हलक्या हाताने करायचं, नाहीतर काय होतं तुटला जाऊ शकतो, पलटी होतो. पलटी केलेला आहे मी. तर बघू शकता सुंदर रंग आलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवली असेल ना तर छानपैकी पातळ असं मस्त डोश्यासारखा सुद्धा हा पराठा तयार होतो. हे बघा दोन्ही साईड कसं छान भाजून निघल्यात, मस्त रंग आला आहे. खरपूस असं भाजून घ्यायचं आणि खायला इतका छान लागतो ना हा साबुदाण्याचा थालीपीठ म्हणा किंवा याला तुम्ही पराठा सुद्धा बोलू शकता, कारण बटाटा वगैरे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. बघा मस्त झालाय की नाही, छानपैकी कलर आलेला आहे सुंदर असा. मला तर खूप आवडतं, तुम्ही पण नक्की ट्राय करा फराळामध्ये, उपवासामध्ये. फराळासाठी चुकून जाते बोलता वेळेस, कधी कधी लक्षात राहत नाही आपण काय बोलतो. तर बघा मस्त झालेला आहे छानपैकी. आता खरपूस भाजून काढलाय. आता दुसरा सुद्धा मी थालीपीठीला टाकून घेते साबुदाण्याचं. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं, कारण की सुरुवातीचं जरा मला थोडा सुक्का बॅटर वाटत होता, त्यामुळे असं पाणी सुद्धा ॲड करू शकता जर अगदीच ड्राय वाटत असेल तर. साबुदाणा वगैरे ओलसर असल्यामुळे काय होतं सेट होतो लवकर. पुन्हा एकदा तूप सोडले बघू शकता आणि याला असं कडीने गोलाकार देते. सगळी प्रोसेस फक्त स्लो गॅसवरच करायची आणि आता ह्याला सुद्धा थोडा वेळ देते. थोडा वेळ झाला की मग याला पलटी करून घेते. अगोदर चेक करायचं, खालची साईड जर चांगली भाजली असेल तरच पलटी करा, घाई अजिबात करू नका. सुंदर असा हे साबुदाण्याचा पराठा थालीपीठ तयार झालेला आहे खाण्यासाठी फराळामध्ये. हे बघा किती सुंदर असा रंग आला आहे, बटाटे इतका छान भाजून निघले, सोबत आपण मिरचीचा स्वाद दिलेला आहे. तर हे दोन मी तुम्हाला सुरुवातीचे करून दाखवलेले आहेत, बाकीचे मी नंतर करते. पण हे बघू शकता किती मस्त झालेत आपले लुसलुशीत असे, वरून असा क्रिस्पी पण आलेला आहे. अलगद उचलायचं. ते हे बघा नरम लुसलुशीत असा हा साबुदाण्याचा थालीपीठ पराठा तयार झाला आहे खाण्यासाठी. उपवासामध्ये ना फराळासाठी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, आवडीने तुम्ही हे बनवताल. खूप सोपी पद्धत आहे, बघितलं आहे, काही वेळ लागत नाही. खिचडीचं साहित्य आहे, फक्त जरा वेगळ्या पद्धतीने ट्राय केलं आहे. हे बघू शकता बटाट्याचा किस बघा किती मस्त असं फ्राय झाला आहे तेलामध्ये आणि छान वाटतो खाता वेळेस. थंडगार दहीसोबत याला तुम्ही खाल्लं ना तर मस्तपैकी फराळाचा मध्ये होईल तुम्हाला व्रतामध्ये. आणि भूक याने मिटती, भरपूर वेळापर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही. अशी 2-3 जरी खाल्लं ना तर अप्रतिम आहे. तर मस्त वाटलं, इतका छान क्रिस्पीपणा तयार झाला ना याच्यामध्ये आणि आतमध्ये बटाट्याचा जो सॉफ्टनेस पण आहे, मस्त वाटतोय. चहासोबत सुद्धा तुम्ही याला फराळामध्ये घेऊ शकता. तर नक्की एकदा नवीन प्रकारचा जरा असं साबुदाण्याचा प्रकार करून बघा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. आणि श्रावणी सोमवार चालू आहे, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा श्रावण महिन्याच्या. तर हे असे नक्की ट्राय करा. मी तर आज बनवलेलं आहे खाण्यासाठी, कारण मंगळवारचा माझा उपवास असतो, त्यामुळं मी फराळामध्ये घेतलेला आहे करून. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. आवडला असेल तर लाईक करा,